किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनपेठ, अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. गोपाळगडावरती आपल्या बदलापूरचे एक व्यक्ती पर्यटक म्हणून किल्ला बघण्यासाठी गेलेले असताना 2 आंबे त्यांनी उचलले म्हणून त्यांना अडवण्यात आलं. किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले, त्यांना बाहेर निघून देत नव्हते आणि त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की हा किल्ला ज्यांनी अडवलं त्यांच्या खाजगी मालमत्तेचा किल्ला आहे. पूर्वी असा बोर्डही या किल्ल्यावरती लावला गेला होता. मला एक कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 साली जिंकलेला हा किल्ला, तो नंतर 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. पण त्या किल्ल्याला मराठा साम्राज्याचा इतिहास लाभलेला असताना तो किल्ला कोणाला विकला कसा काय जाऊ शकतो? हे जे प्रकरण आहे, या प्रकरणाचा मी संपूर्ण सखोलपणे अभ्यास केला, माहिती काढली आणि माहिती जी समोर आली ती अत्यंत धक्कादायक होती. रत्नागिरी जिल्ह्यातला गुहागर तालुक्यामध्ये अंजनवेल नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये हा गोपाळगड किल्ला आहे. दाभोळ बंदरावर आणि व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला होता. हा किल्ला कोणी बांधलेला याचा काही उल्लेख असा काही इतिहासामध्ये सापडत नाही. पण 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ स्वारीवरती असताना हा किल्ला महाराजांनी जिंकला होता. आदिलशहाकडून हा किल्ला घेतला होता, महाराजांनी जिंकला होता. आणि या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाळगड असं नाव दिलं होतं. 1699 साली जंजिराचा सिद्दी खैबर खानने हा किल्ला ताब्यात घेतला आणि पुढची 46 वर्ष हा किल्ला सिद्ध्यांच्या ताब्यात होता. 1745 मध्ये सरखेल तुळाच्या आंग्रेंनी सिद्धींकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर पेशव्यांनी या किल्ल्याला वेढा दिला आणि तिथून हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला. पुन्हा 1755 साली आंग्रेंनी हा किल्ला जिंकून घेतला. भारतात ब्रिटिश आल्यानंतर 1818 साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. कर्नल केनेडीने हा किल्ला जिंकला होता. इथे 1718चा शिलालेखही आढळतो, जो आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहे. खरा ट्विस्ट आता सुरू होतो. 1960 साली लिलावामध्ये हा किल्ला इम्तियाज मणियारच्या, जे आता जो ज्यांनी अडवलं होतं इम्तियाज मणियार त्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्या पूर्वजांनी हा किल्ला विकत घेतला. ज्यांनी पर्यटकाला अडवलं त्याच्या पूर्वजांनी. आता महसूल विभागाचा सातबारा काय सांगतो की अंजनवेलचा गट क्रमांक 82 व 83 ही त्याची कायदेशीर खाजगी मालमत्ता आहे, असं तो त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. ॲक्च्युली ही चूक होती तलाठ्याची. झालं असं, दुर्गप्रेमी अक्षय पवार यांच्या मते भारत पाकिस्तानची ज्यावेळेला फाळणी झाली, त्या फाळणीनंतर निर्वासित मालमत्ता कायदा हा लागू झाला देशामध्ये. आता या कायदा काय सांगतो की जे नागरिक फाळणीनंतर पाकिस्तानात विस्थापित झाले त्यांच्या सोडून दिलेल्या मालमत्ता या कायद्याअंतर्गत भारत सरकारच्या अखत्यारीत आल्या. आता या कायद्याअंतर्गत गोपाळगडची जागा ही सरकारच्या ताब्यात आली. या कायद्याअंतर्गत अशा विस्थापित मालमत्तांची मालक सरकार नव्हती. सरकार हे केवळ रक्षक होती, म्हणजे कस्टडियन. आता जेव्हा सरकार केवळ रक्षक असतं तेव्हा अशा मालमत्ता विकण्याचा किंवा त्यांचा लिलाव करून मालकी हक्क हस्तांतरित करण्यास कायदेशीर बंदी असते. असं असतानाही त्या काळात तलाट्याकडून या जागेचा लिलाव केला गेला. दीपक वैद्य यांनी दिलेली माहिती अशी आहे की सुरुवातीला या जागेवरती कोणताही किल्ला आहे अशी नोंदच व्यवहारात नव्हती. या जागेचा लिलाव केवळ गवताचे कुरण म्हणून झाली होती, किल्ला अशी नोंदच नव्हती. हुसेन सरदुद्दीन मणियार हे सलग काही वर्ष या जागेचा लिलाव घेत होते, पण पुढे महसूल विभागाच्या गाफीलपणाचा त्यांनी फायदा घेतला. तत्कालीन तलाठी जो होता त्याला हाताशी धरून या मणियारने सातबाऱ्यावरती स्वतःचं नाव चढवून घेतलं. बरं, ह्याच्यामध्ये त्यांनी ऐतिहासिक वास्तूंचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. किल्ल्याच्या आतील 3-4 जुन्या विहिरी, ज्यांना ऐतिहासिक पायऱ्या होत्या, त्या विहिरी यांनी बुजवल्या आहेत. किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेला खोल आणि कोरडा ऐतिहासिक खंदक असतो, त्या खंदकामध्ये चक्क JCB चढून रस्ता तयार करण्यात आला आहे आणि या गडावर जाण्यासाठी लोखंडी गेट बसवला आहे. तो पूर्णपणे बळकावून पर्यटकांना अडवण्याचे प्रकार इथे नेहमी होत असतात. आता सरकारने खरं तर हा जो 1960 साली झालेला लिलाव हा खरं तर बेकायदेशीर आहे. कारण ऐतिहासिक वास्तू विकण्याचा किंवा जे स्थलांतरित कायद्याअंतर्गत जी घेतलेली जमीन सरकारने ताब्यात होती ती याचा लिलाव करण्याचा किंवा विकण्याचा अधिकारच सरकारला नाही आहे. त्याच्यामुळे झालेला लिलाव हा बेकायदेशीर होता आणि तो रद्द केला पाहिजे. कोर्टाने निकाल दिला आहे की ही जागा पुरातत्व विभागाच्या मालकीची आहे. बरोबर आहे. असं असताना सुद्धा सातबाऱ्यावरती ह्याचं नाव कसं काय ते काढलं का जात नाही? आत्ता 1 वर्षापूर्वी त्या किल्ल्यावरचं बेकायदेशीर बांधकामसुद्धा यांनी तोडलेलं, जी घरं यांनी बांधून ठेवलेली, काही खोल्या बांधून ठेवलेल्या या मणियार कुटुंबाने, ते सरकारने तोडलं. अक्षय पवार आणि दीपक वैद्य यांच्या प्रयत्नांनी या सगळ्या गोष्टी झाल्या. ते बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात आलं
चला ठीक आहे, त्या तलाट्याकडनं चूक झाली, तो हरामखोर होता, सातबाऱ्यावरनं त्याचं नाव सरकारने काढून टाकावं. कारण व्यवहारच तो बेकायदेशीर होता, तो लिलावच बेकायदेशीर होता. सातबाऱ्यावरती त्याचं नाव चढण्याचा विषयच येत नाही. ते काढून टाकलं पाहिजे. किल्ला हा ताब्यात घेतला पाहिजे पुरातत्व विभागाने, सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने. हे जे प्रकार जिथे जिथे आपला गड किल्ल्यांवरती अनधिकृत बांधकामं आहेत ती सरकारने पाडली पाहिजेत. त्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत. किल्ल्यांवरती सरकारचं विशेष लक्ष असलं पाहिजे, एक टीम तैनात असली पाहिजे. किल्ल्यांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी. महाराजांनी इतिहास घडवला, आपल्याला किल्ले दिले, महाराजांनी राज्य दिलं, स्वराज्य दिलं. आणि ते स्वराज्य राखण्याचंही काम आम्हाला आमच्या सरकारला करता येतं. मिळालेली माहिती जी होती त्यानुसार बेकायदेशीरपणे ह्यांनी त्या किल्ला बळकावला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने याची गंभीर दखल घेऊन ह्याचा ताबा पुन्हा सरकारच्या ताब्यात घ्यावा, पुरातत्व विभागाकडे हा किल्ला द्यावा आणि त्याची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. जे त्यांनी विहिरी त्यांनी ज्या बुजवल्या त्या विहिरी पुन्हा त्याचा शोध घ्यावा, त्या गोष्टी कराव्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा हा किल्ला आहे, दर्यावरती असणारा. असो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.